काय बैठक अँटी चेंबरमध्ये बैठक घेण्यात काय कारण? नाही, बैठकीचं कारण एकच आहे की शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहे की त्या जिल्ह्यामध्ये बैठका, कार्यकर्त्याचा मेळावा हे घ्यायला सुरुवात करा आणि येणारी लोकसभेच्या उमेदवारासाठी तयारीला लागा. त्याच पद्धतीने आज आम्ही पालकमंत्री आहे, सर्व जिल्हा प्रमुख आहेत, आमदार आहेत, आम्ही सर्वांनी मिळून कार्यालयाची स्थापना कधी करायची, केव्हा चालू करायचं, तालुका लेवलला कसं आपलं काम असलं पाहिजे, शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, यांना सोबत घेऊन आपल्याला एक दिलानं काम करता येईल म्हणून त्यांच्या काही सूचना, काही आपल्या सूचना, या सर्वाची सांगड कशी घालता येईल म्हणून आम्ही पूर्वतयारी म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने ही बैठक आयोजित केलेली आहे. येणारी जी लोकसभा आहे ही जिंकायचीच हा निर्धार आमच्या त्याच्यामागे आहे. मग भुमरे साहेबांचं नाव मागच्या 8 दिवसापासून टॉप मोस्ट लेवलला चर्चेला जात आहे. बघा, अधिकृत घोषणा काय होत नाही. राजकारणामध्ये नावं आज ह्याचं, उद्या त्याचं, परवा त्याचं, असे नावांची ही चर्चा रोज होत असते. प्रत्येक उमेदवार हा आपापल्या पद्धतीने मी चांगला उमेदवार आहे हे पक्षश्रेष्ठीला सांगत असतो, परंतु हा अधिकार सर्वस्वी जर एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. ते जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला तो खऱ्या अर्थानं उमेदवार. पण जागा शिवसेना लढवणार का भाजप लढवणार? ही जागा शिवसेनेकडे आहे आणि शिवसेना लढवणार आहे. उद्याच्या घोषणेआधी ही एक मायक्रो प्लॅनिंग आहे का? उद्याच्या घोषणा उद्या होईल, शक्यता मला नाकारता येत नाही, उद्या होऊ शकते, परंतु ही मायक्रो प्लॅनिंग ह्या फक्त उद्याच्या घोषणेवर अवलंबून नाही, तर ह्या पूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये येणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा असतील, कॉर्नर बैठका असतील, आणखीन तालुका लेवलच्या सभा असतील, या सगळ्याचं नियोजन आता आपल्याला सुरू करायचं. हा एकंदर त्याच्या मागचं आमची व्यूहरचना आहे, म्हणून आजची ही बैठक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.